की हे साधन आहे, ही नुसती कथा नाही, तर प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन या श्रीमद भागवतामध्ये आपल्याला प्राप्त होणार आहे. स्वकीयं यत् भगवत्तेज तिरोधाय प्रविष्टोयं श्रीमद भागवतानं. पद्मपुराणामध्ये सांगितलेले आहे, स्वतः भगवंतांनी या श्रीमद भागवत सागरामध्ये प्रवेश केलेला आहे. एवढं मोठं हे श्रीमद भागवत आनंदाचं साधन आहे. हे भागवत सूत महाराजांनी शौनकादिक ऋषींना सांगितलं नैमिषारण्यामध्ये, आणि या भागवताचा प्रचार प्रसार जर कोण केला असेल तर भगवान श्री शुकाचार्य महाराज, व्यास महाराजांचे पुत्र शुकाचार्य महाराज. यत्र ज्ञान विराग भक्ती सहितम नैष्कर्म्यं विस्मृतं तच्छृण्वन् प्रपठन् विचारन् परो भक्त्या विमुच्य नरः. काय सांगितलेलं आहे या ग्रंथामध्ये? ज्ञान सांगितलेलं आहे, वैराग्य सांगितलेलं आहे. या संसार सागरातून निवृत्त होण्याचा मार्ग श्रीमद भागवतामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अशा या श्रीमद भागवताचं श्रवण करावं. नुसतं श्रवण नाही, तर ते श्रवण करून त्याचं निधिध्यासन करावं, मनन करावं, चिंतन करावं. असे ऐकणारे लाखो आहेत, करोडो आहेत, नाही का? पण ते ऐकलेलं लक्षात घ्यावं. नळी फुंकली सोनारे, पुढे काय बोलच आहे माता मला, तुम्हाला ऐकू येईल की नाही? म्हणजे भाषा कळाली की नाही? नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडून जाई वारे. अशा प्रकारचं श्रवण नको. श्रवण हे लक्षपूर्वक असलं पाहिजे. भरपूर लोक श्रवणाला येतात, जिथे जिथे भागवत कथा होते तिथे येत असताना काही काही आमच्या दुसऱ्या गावच्या माता मावल्या कापूस घेऊन येतात. कापूस कशाला आणतात? वाती करायला. आता ऐकवाल बरं बाबा, कापूस कशाला आणतात ना? वाती करायला. ऐकायला पोती, वळायला वाती, आणि कळायला तुम्हीच म्हणा, मी म्हणणार. मी कशाला म्हणू? अजून 7 दिवस राहायचे. अशा प्रकारचं जर श्रवण असेल तर ते श्रवण फलदायी नाही. आणि म्हणून ऐकलेलं अशा प्रकारचं लक्षात ठेवावं. ऐकिले ते धरा ध्यानी, ऐकिले ते धरा ध्यानी, ऐकिले ते धरा ध्यानी, ऐकिले ते धरा ध्यानी. जय हो. ऐकिले ते धरा ध्यानी, ऐकिले ते धरा ध्यानी.
करायचं, त्यांना सुरू होण्याच्या अगोदर यायचं किंवा त्यांना उशीर झाला असेल त्यांनी आरती संपल्यानंतर निवांत अशा प्रकारची पूजा करायची. हे लक्षात ठेवा बरं माऊली. एवढं एक अडचण आमची लक्षात घ्या, कथा सुरू असताना पूजा नको, विक्षेप होत असतात. ऐकले ते धरा ध्यानी, वाचे वदा शिळ पाणी. ऐकलेलं काय करावं, लक्षात घ्यावं, नुसतं ऐकून सोडून देऊ नये. एकदा महाराज मला नवल वाटते. एक कथा सुरू होण्याच्या अगोदर एकदा दर्शन घेतात आमचं, आणि कथा सुटल्यावर एकदा घेतात. मला प्रश्न पडते, दोन वाऱ्या दर्शन का घेत असतील? मी असा विचार केला, कथा सुरू होण्याच्या अगोदर जे दर्शन घेतात, आता आलोच कसे 2-3 घंटे काय सांगून की ऐकाव म्हणून एकदा दर्शन, आणि पुढचं दर्शन ते ऐकलेलं तुलाच म्हणून एकदा दर्शन. असंच की इथं नाही बरं काय तसं, दुसऱ्या गावचं सांगालो. म्हणून श्रवणाला अनन्य अशा प्रकारचं साधारण महत्व सांगितलेलं आहे. महत्वाचं साधन आहे श्रवण म्हणजे. श्रवणाचे विषय पैसावे पैसावे येऊनी. आणि म्हणून संत महात्म्याने सुद्धा आपल्या श्रवणाला अत्यंत अशा प्रकारचं महत्व दिलेलं आहे. अशा प्रकारचं मनुष्याचं श्रवण असावं. श्रीमद भागवत हा प्रासादिक ग्रंथ आहे. प्रसाद रूपाने याच्याकडे पाहावं. श्रीमद भागवताचं श्रवण घडलं म्हणजे आपल्या पदरामध्ये प्रसाद अशा प्रकारचा भगवंताचा पडलेला आहे. याच्या श्रवणानं संसारातल्या वस्तूची प्राप्ती होत असते, इहलौकिक वस्तूची प्राप्ती होते, परलोकात प्राप्ती होते चांगल्या वस्तूची. असं वर्णन या ग्रंथामध्ये प्रत्येक ठिकाणी आलेलं आहे. ज्या ग्रंथ श्रवणानं पिशाच्य योनीतला असलेला धुंदुकारी मुक्त झाला की नाही? बोला, मुक्त झाला. पिशाच्य होता, त्याचं चरित्र थोडस पाहायचं आपल्याला पुढे. एवढाही पाप योनीतला असणारा धुंदुकारी श्रीमद भागवताच्या चिंतनाने मुक्त होतो. आपण तर मनुष्य आहोत, भक्त आहोत, वारकरी आहोत, का मुक्त होणार नाही? मुक्त व्हावंच लागेल.
धुंदोकारीला वैकुंठ लोकाची प्राप्ती झाली. कशामुळं? श्रीमद भागवताच्या श्रवणामुळं. अनेक व्रत या ग्रंथामध्ये सांगितलेले आहेत. नारायण कवच, भूषण व्रत, कात्यायनी व्रत, पयोव्रत, अनेक महान महान अशा प्रकारचे व्रत या ठिकाणी सांगितलेले आहेत. या सर्व व्रताचा उपयोग भगवत प्रेमासाठी करावा, भगवत प्राप्तीसाठी करावा. संसारात काय? संसारात सगळं काही भगवंतांनी दिलेलं आहे. काही कमी आहे त्या संसारात? आपल्याला काही कमी नाही. मग मागावं काय? मागावं संसारातलं मागू नये, परमार्थातलं भगवत प्राप्तीचं साधन मागावं. असं जर मनुष्याचं श्रवण असेल तर त्या मनुष्य जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी मोठी पर्वणी देणार ते श्रीमद भागवत आहे. म्हणून काय करावं? याचं श्रवण करावं. तुकोबाराय सुद्धा सांगतात, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता जोड लागलाय पहा की. आमचे माणिक महाराज मुंबईकर अनेक दिवसाची भेट, आमचे खंडू गुरुजी, आमचे अमोल महाराज, आपल्या गावचं भूषण, तसेच आमचे इंद्रजित महाराज. पहिल्या दिवशी असा जोड लागत नाही. ते मर्दंग्याच्या येईना म्हणतंय पहिला तर दिवस काय की म्हणला आज वापरून घे. ते चिंतवाना म्हणते म्हणजे बेटी जी सरली त्या गावाला भागवत झालं. तसं काय आज झालं नाही. सगळेजण अतिशय सुंदर वेळेमध्ये या ठिकाणी हजर राहिले. यांची 7 दिवस आपल्याला संगत लाभणार आहे. सुंदर सुंदर त्यांच्या आवाजातून, त्यांच्या वाद्यातून आपल्याला भगवंताचं
भक्तिमय अशा प्रकारचं भोजन ऐकायला मिळणार आहे. भजन सुद्धा ही भगवंताची पूजा आहे महाराज. समर्पिली वाणी पांडुरंग घेतो धणी, पूजा होती मुक्ता फळी रस होविया मंगळी. भजन सुद्धा ही भगवंताची भक्ती अशा प्रकारची आहे. अमृत रस त्या भजनामध्ये आहे. आणि कथा प्रारंभ करत असताना सद्गुरूंना वंदन करावं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सरस्वती मातेला वंदन करावं. सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभ करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा. सरस्वती मातेला वंदन करावं. नमस्ते भगवान व्यास सर्वशास्त्रार्थ कोविद ब्रह्म विष्णू महेशानां मूर्ते सत्यवती सुत. व्यास महाराजांना वंदन करावं. नारदांना वंदन करावं. नमस्तुभ्यं भगवते ज्ञानवैराग्यशालिने नारदाय सर्वलोकपूजिताय सुरर्षये. शुकाचार्य महाराजांना वंदन करावं. शुकरूप प्रभोदज्ञ सर्वशास्त्र विशारद एतत्कथा प्रकाशेण मदज्ञानं विनाशय. आणि अशा प्रकारची सगळ्यांना वंदन करून श्रीमद भागवताचे ग्रंथाचं पूजन करावं. प्रतिमेचं पूजन करावं. आणि सगळी पूजा झाल्यानंतर एक मंत्र म्हणायचा असते. कोणता सांगू काय? मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं तथैव च यत्कृतं तु मया कर्म परिपूर्णतस्तु मे. हे भगवंता, तुझी घडेल तशी मी पूजा केलेली आहे. या पूजेमध्ये काही चुकलं असेल, काही राहिलं असेल, मला क्षमा करा भगवंता, असं म्हणून तो मंत्र म्हणावा. सगळ्या देवी देवतांना संत महात्म्यांना वंदन करून या श्रीमद भागवताचं कथा अनुष्ठान करावी. आणि मग हे श्रवण करत असताना 7 दिवस काही नियम सांगितलेले आहेत. ज्यांना शक्य असेल त्यांनी श्रीमद भागवताचा 7 दिवसाचा उपवास करावा. निरंकार अशा प्रकारचा उपवास धरावा. 7 दिवस शक्य होत नाही. धरसाल कोणी? मला म्हणते महाराज बाई अनच खायला आली. ज्यांना शक्य नसेल त्यांनी फलाहार घ्यावा. 7 दिवस फलाहार, एक फळ खावं, उपवास करावा, दूध घ्यावं आणि 7 दिवस भगवंताची कथा श्रवण करावी. फलाहार घ्यावं. फराळ नाही बरं का, फराळ एवढा असते. उपवासाला फराळ हा शब्द नाही, फलाहार हा शब्द आहे. फळ ग्रहण करावं.
पण त्या फलहाराचं आम्ही फराळ करून टाकलं, टोपलं भरलं. ज्यांना तेही शक्य नसेल, कथा संपल्यानंतर एक वेळ भोजन करावं. ज्यांना तेही शक्य नसेल, 2 वेळ भोजन करावं. महाराज कसकीच म्हणाले, माझ्या पोटात भगभगच कराले. 3 टाइम जेव्हा ओपन कथा ऐकावं. कथा सर्वांनी अशा प्रकारची श्रवण करावी. कथा श्रवण करणाऱ्याला बंधन नाही. कुणीही असो, कुणाही जातीचा असो, कुणाही धर्माचा अशा प्रकारचा असो, संतांनी सांगितलेलं आहे, यारे यारे लहान थोर, याती भल जाणारी गरीब असो, श्रीमंत असो, नाही का, स्त्री असो, पुरुष असो, भलते असो, नाही का, कोणीही असो, ज्याला स्वतःचा उद्धार अशा प्रकारचा करून घ्यायचा आहे, भगवत प्राप्ती करून घ्यायची आहे, त्यानं कथा श्रवणाला यावं, इथे बसावं आणि मंत्रमुग्ध अशा प्रकारची कथा श्रवण करावी. उद्धार जवळच आहे. न लगे चिंता कोणाची, दुसऱ्याची चिंता करू नका. माय तीच कथेला आली नाही, तीच कशी येऊ, तिची दोस्ती होणार. दुसऱ्याचा विचार करू नका. स्वतः अशा प्रकारचा उद्धाराला कारणीभूत आपण स्वतः आहोत. आपल्या स्वतःचा उद्धार दुसरा कोणीही करू शकत नाही. एका सद्गुरु वाचवणी, तेथे तुला सोडविना कोणी, एका सद्गुरु वाचवणी, नाही का. सद्गुरु वाचून, संत महात्म्या वाचून आपल्याला त्या भवसागरातून कोणीही अशा प्रकारचं सोडवू शकत नाही. म्हणून आपली स्वतः उद्धाराची जबाबदारी आपण घ्यावी. सद्गुरूला शरण जावं, कथा श्रवण करावी. 7 दिवसामध्ये सर्वांनी अशा प्रकारचं ज्यांना शक्य असेल असं व्रत करावं आणि कथा श्रवण करावी. ब्रह्मचर्याचं पालन करावं. 7 दिवसामध्ये भांडण करू नये. काय म्हणतील मग, 7 दिवस करू नये, सप्ताह झाल्या बरोबर भांडण करावं. कधीच करू नये. पण ज्यांना लईच भांडणाशिवाय करमत नाही त्यांनी या 7 दिवसामध्ये काय करू नये, भांडण करू नये. कथेमध्ये सांगितलेलं आहे.
एका बाईला भांडणाचा इतका नाद होता, रोज भांडण केल्याशिवाय तिला करमूच नाही. कोण्या गावची होती काय मला माहित नाही बरं. लक्षपूर्वक आहे का माता माऊल्या, तुमच्यासाठी सांगायला. रोज भांडण केल्याशिवाय तुला कुटका गिळू नये. किती भांडखोर असेल पहा. रोज कोणातरी हापशावर तरी भांडण करावं, हिरेवर तरी भांडण करावं, गुन्ह्याला गेली भांडण करावं, कुठं कोण्या कार्यक्रमात भांडण करावं, लग्नात भांडण करावं. भांडणाशिवाय तिचं देवावरलं फूल चुकल, परंतु तिचं भांडण चुकलं नाही. एका दिवशी तिला भांडणच आलं नाही. आता तिला कर्मला असेल त्या कशाच्या कर्म ते महाराज, घास गिळला गेला, आज भांडणच केलं नाही, आज भांडणच केलं नाही, आज भांडण जीव लागला गेला तिचा. काय करावं काय करावं. काढते म्हणली शोधून भांडणच. पहिल्याच्या काळामध्ये इस्तू करून ठेवत होती. पुरत होते का पहिल्याच्या काळामध्ये चुली? आता ते गॅस निघालाय, चुटकुले पेटी लगेच भुक्कुनी जळालं गॅस. ते चुलीचं कामच राहिलं नाही. पूर्वीच्या काळामध्ये इस्तू करून ठेवायच्या. आणि ती म्हातारी असणारी गेली, नवीन एक सुनबाई आली होती गावात. बाई, आणि मला इस्तू दे ग. इस्तू संपला, इस्तू इजून गेलाय चुलीतला, इस्तू दे. आणि जाताना कशी गेली, नवं लुगडं घालून गेली. बाई इस्तू दे ग. आता ती नवीनच सून होती गावात आलेली बिचारी. माय आत्या, आणि कशात देवी इस्तू, तुम्ही काही आणले नाही, टाकी माझ्या पदरात म्हणली नवं लुगडं. माय आत्या, बाई तुमचं लुगडं जळून जाईल. तुझ्या काय बापाचं जळालंय काय? सुरुवात केली भांडण. तेव्हा तिला कुठला गिळला. भांडण करू नये, तंटा करू नये, ते अशा प्रकारचं चांगलं नाही. भगवंताच्या नामचिंतनामध्ये आपला वेळ घालवावा. बरं, कथा काळामध्ये कुणाची निंदा करू नये, कुणाची चहाडी अशा प्रकारची करू नये. मनामध्ये दयाभाव ठेवावा. कोणाचं काही चुकलं असेल, काही झालं असेल, त्याला क्षमा करावी. क्षमासारखा गुण दुसरा कोणताही नाही, म्हणून क्षमा करावी. एखादा गोर गरीब असेल, त्याला सहानुभूती द्यावी. अशा प्रकारचे सद्गुण आपल्या अंतःकरणामध्ये ठेवावे आणि कथा श्रवण करावी. नक्की आपल्याला फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. या सर्वांमध्ये अशा प्रकारचा ईश्वर भरलेला आहे, अशी व्यापक भूमिका त्या भक्ताची असावी. ही भावना प्रत्येकाने ठेवावी. हे विश्वची माझे घर नाही. सगळं जग अशा प्रकारचं काय आहे? देव आहे. जगामध्ये संपूर्ण सगळीकडे देव आहे अशी भावना त्या भक्ताची असावी. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती.
अशा प्रकारची भावना आपल्या अंतःकरणामध्ये ठेवावी आणि मग कथा श्रवण करावी. श्रवण करण्याची एवढी नाही का? नक्की आपला उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाच्या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा. म्हणून आधी कन्या तुकोबऱ्याला ठाऊक होत हीच कन्या अशा प्रकारचा काय स्त्री असणारी शक्ती आहे, आदिमाता शक्ती. आणि इथं जास्त संख्या कोणाची आहे? माता बोलायचीच आहे की. कुठे गेले आमचे पुरुष मंडळी गावातले? बाहेर बसले. काही कामाला गेले असतील. काम असतात पुरुष मंडळीला, शेताचे हे ते काम. काही आमच्या माता भगिनी शेताला गेल्या बघलो मी. पण उद्यापासून सर्वांनी कथा श्रवण करण्याकरता अगदी वेळेवरती अशा प्रकारचे यायचंय. सकाळचा एक प्रहर तुम्ही शेतामध्ये जाऊन या 12-1 वाजेपर्यंत आणि कथा श्रवण करावं. असा आनंद आपल्याला या 7 दिवसामध्ये या ठिकाणी घ्यायचा आहे. सुरुवातीलाच नारदांनी नारद भक्ती सूत्रामध्ये श्रीमद भागवताच्या चिंतनाच्या प्रारंभीला नवविधा भक्तीचं वर्णन सांगितलेलं आहे. 9 प्रकारची भक्ती. कोणती आहे 9 प्रकारची भक्ती? श्रवणं कीर्तनं यस्य स्मरणं पादसेवनं अर्चनं वन्दनं दास्यं सख्यं आत्मनिवेदनम्. 9 प्रकारची भक्ती सांगितलेली आहे. त्याच्यातली पहिली भक्ती श्रवण भक्ती आहे. आणि म्हणून तुम्ही हे जे श्रवणाला बसला ते साधी सुधी नाही. प्रभू तुम्ही महिषाच्या मूर्ती दुबळा अर्चित सेवी भक्ती. तुम्ही हे श्रोते म्हणजे प्रत्यक्ष भगवान शंकराचं स्वरूप आहात. माऊली बोलतात श्रवणाला अत्यंत महत्व आहे. विषय झाला आपला. श्रवण मनन निधिध्यासन. दुसरी भक्ती आहे कीर्तन. भगवंताचं कीर्तन करावं, संकीर्तन करावं. त्या कीर्तनामध्येही 3 प्रकार. नाम संकीर्तन, गुण संकीर्तन आणि लीला संकीर्तन. हे कीर्तनाचे प्रकार. या कथेमध्ये तिन्ही अशा प्रकारचे कीर्तन आहेत. भगवंताचं नाम आपण वेळोवेळी घेतो. भगवंताच्या गुणाचं वर्णन आपण वेळोवेळी करतो. आणि भगवंताच्या लीलेचं सुद्धा वर्णन या भागवतामध्ये आपण करतो. हे तिन्ही कीर्तन या कथेमध्ये मिळतात. मोठी ही भाग्यवान अशा प्रकारची आपल्याला पर्वणी आहे. कथा
लावावी एवढं मोठं पुण्य इथलं. तेथीचे उत्तम चरणाराज वंदिता, तिथली धूळ मस्तकाला लावली तरी पुण्य किती मोठं आहे. म्हणून ही कीर्तन भक्ती यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्मरण, भगवंताचं स्मरण करावं, स्मरण करावं भगवंताचं. भक्त प्रल्हादाने भगवंताचं स्मरण केलं, ध्रुवानं भगवंताचं स्मरण केलं. काय वय होतं त्या लेकरांचं, काय भक्ती असेल, काय विशेषत्व अशा प्रकारचं त्यांच्या ठिकाणी असेल. स्मरण भगवंताचं करावं. दुःखाच्या वेळेला आपण भगवंताचं स्मरण करतो, पण आनंदाच्या वेळेला आपण भगवंताचं स्मरण करत नाही. जीवनामध्ये आनंद प्राप्त झाला की माझ्यामुळे झाला असं आपण म्हणतो, आणि जीवनामध्ये दुःख प्राप्त झालं की त्या दुःखाचा दोष भगवंतावर ठेवतो. किती आपण बैमान झालो नाही का? चांगलं झालं की माझ्यामुळे झालं, आणि वाईट झालं देवा माझ्यावरच ही वेळ कशी आणलास रे देवा, काय तुझं वाटोळ केलं होतं. कोणाला म्हणते? कोणाला? देवाला बोलतात. म्हणजे आपल्या जीवनामध्ये सुख दुःख येतात, ती सुख दुःख आपल्या कर्म धर्म संयोगाने येतात. भगवंताला दोष देऊ नये. आणि का रुसावे न लगे बहुता. आपल्या संचिता वाचवणीया नाही का? दुसऱ्यावर रुसू नये. आपल्या जीवनामध्ये दुःख प्राप्त झालं ते आपल्या कर्म धर्म संयोगामुळं, गेल्या जन्मातल्या कर्मामुळं नाही का? दुसऱ्यावर रुसण्याचं काय कारण आहे? काही कारण नाही. आपल्या संचिता वाचवणीया म्हणून म्हणी मानू नये खेदू, दुःख करू नये. काय करावं? म्हणावा गोविंदू वेळोवेळा. काय सांगाव महाराज, हे सगळं आपलंच दुःख आहे, आपल्याला भोगायला आले. दुसऱ्यावर रुसू नये. या भगवत भक्तांनी भगवंताचं सारखं स्मरण केलं. स्मरणम चौथी भक्ती आहे. पादसेवनम, भगवंताची पूजा करावी, पायाची पूजा करावी, चरणाची पूजा करावी नाही का? मीराबाईने केलीच की नाही? सारखी त्या भगवान कृष्णाच्या चरण कमलाची पूजा करावी, ध्यान करावं, कीर्तन करावं. अर्चनम, भगवंताची पूजा आरती करावी. आणि म्हणून या ठिकाणी रोज भागवताची आरती होणार आहे.
सगळ्या माता माऊल्यांनी आरतीचं ताट घेऊन यायला हरकत नाही. सुंदर असं रांगेमध्ये उभं राहायचं मधोमध, भागवताची महाआरती करायची रोज. अन्नदान करतीलच, भागवताची पूजा, लक्ष्मी नारायणाचा जोडा पती पत्नीनं करावी. अत्यंत अशा प्रकारचं शुभ लक्षण सांगितलेलं आहे, शुभ सांगितलेलं आहे. लक्ष्मी असेल, तिनं आपल्या आपल्या नारायणाला उद्या बोलवा, अहो नारायणा चला भागवताच्या आरतीला जायचे आता रोज. पार्वती असेल तर आपल्या आपल्या महादेवाला सांगा, महादेवा चला भागवताकडे चला. सांगा आपल्या आपल्या पती परमेश्वराला. रोज महाआरती अशा प्रकारची होईल. अर्चनम वंदनम, भगवंताला नमस्कार करावं, नाही प्रणाम करा भगवंताला, ही सुद्धा भक्ती आहे. आणि म्हणून आज आपण प्रणाम करणार आहोत कोणाला? श्री गणेशांना. प्रथम नमन करो गणनाथा, प्रथम नमन करो गणनाथा. उमाशंकराची सुता, उमाशंकराची सुता. जनावरे ठेवणी माता, जनावरे ठेवणी माता. आता दंडवत, आता दंडवत. दुसरे बंधू शारदा, जी चतुरानाची आत्मजा, तयाच्या चरणवजा, साष्टांग हे नमन करीत असो. आता बंधू देव ब्राह्मण, त्यांचे पुण्य पावन. अशा प्रकारचं सर्वांना वंदन करावं. जे जे भेटे भूत, ते ते वाणीचे भगवंत. सगळ्यांना अशा प्रकारचं वंदन करावं. वंदनम सात्विक भक्ती आहे. दास्य, भगवंताचा दास भाव नाही का? हे सगळे भक्तीचे प्रकार. भगवंताचा दास भाव, दास. कोण झाले बरं भगवंताचा दास? सांगा बरं एक उदाहरण. दास्यत्व निकट हनुमंते पैतेले.
दास्यत्व निकट हनुमंते पै केले म्हणून देखील रामचरण भगवंताची दास्यत्व भक्ती हनुमंतरायांनी केली. काय मोठी भक्ती असेल पहा की. दास झाले प्रभू रामचंद्राचा दास झाले. काय त्या दासाचं वर्णन करून सांगावं. रामायणामध्ये जर हनुमंतराय नसते तर त्या रामायणाला कवडी मोल अशा प्रकारची काय राहिली नसती, किंमत राहिली नसती. इतकं मोठं श्रेय हनुमंतरायाचं त्या रामायणामध्ये अशा प्रकारचं. हनुमंतरायांनी दास्यत्व भक्ती अशा प्रकारची केलेली आहे. दासामध्ये इतकी शक्ती आहे. प्रभू रामचंद्राचे जेवढे मंदिर या जगामध्ये आहेत त्याच्यापेक्षा किती पटीनं दासाची मंदिर आहेत की नाहीत बोला. एवढी मोठी दासाला किंमत भगवंतांनी दिली. हनुमंतरायाची मंदिर सगळीकडे सगळ्या गावामध्ये. असं गाव शिल्लक नाही की ज्या गावामध्ये हनुमंतरायाचं काय नाही, मंदिर नाही. अशी वाडी शिल्लक नाही त्या ठिकाणी हनुमंतरायाचं मंदिर नाही. तांडा शिल्लक नाही ज्या ठिकाणी हनुमंतरायाचं मंदिर. आणि जिथं हनुमंतरायाचं मंदिर नसेल त्याला गाव म्हणून गाव म्हणून एक स्मशान अशा प्रकारचा आहे. एवढा मोठा अधिकार त्या दासाचा आहे. म्हणून दास्यत्व सख्यम भगवंताचा सखा भाव. सखा भक्ती अर्जुनाने केली. अर्जुन भगवंताचा सखा. आणि काय अधिकार असेल त्या अर्जुनाचा, काय मोठं प्रेम भगवंतावर त्या अर्जुनाने केलं असेल, काय भक्ती केली असेल. अर्जुनाचे झोपले असताना केस श्रीकृष्ण 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 अशा प्रकारचे म्हणायचे. काय भक्ती असेल अर्जुनाची. भगवंताचा सखा अर्जुन झालेला आहे. आणि त्याच भक्तीच्या पोटी भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचा सारथी होतो. अर्जुनाच्या रथाचे घोडे भगवंतांनी धुवावं. अर्जुनाच्या अशा प्रकारच्या रथाची सगळी देखभाल भगवंतांनी करावी. ज्या वेळेला अर्जुन रथावर चढणार आहे असं कळालं ना, त्यावेळेला विश्वाचा मालक असलेला हा माझा विटेवरचा पांडुरंग श्रीकृष्ण स्वतः आपली मांडी त्या अर्जुनाला देत. चढ अर्जुना रथात बस. काय अधिकार असेल. काय मोठी भक्ती विलक्षण अशा प्रकारची आहे त्या अर्जुनाची. सख्य भक्ती अर्जुनाने केली. आणि दुःख जरी असलं तरी त्या भगवंताचा आठवण त्या पांडवांनी कधीच अशा प्रकारचा काय केला नाही, सोडला नाही.
भक्ती असेल, अलौकिक अशा प्रकारची त्या पांडवांची भक्ती नाही का? मग विजय कोणाचा झाला? पांडवाचा. केसालाही अशा प्रकारचा धक्का लागू दिला नाही भगवंतांनी. एवढं विशेष अशा प्रकारचं भगवंतावर प्रेम, ही सख्य भक्ती अर्जुनाची. आणि शेवटची भक्ती आत्मनिवेदन, भगवंताला सगळं अशा प्रकारचं आपलं शरीर, काया वाचा मन सगळं अर्पण करावं. काया वाचा आणि मन करू देवासी अर्पण. आत्मनिवेदन अशा प्रकारची भक्ती. अनेक राजांचं उदाहरण आहे, ज्या राजांनी आत्मस्वरूप अशा प्रकारचं आत्मनिवेदन भगवंताला अर्पण केलं, सगळं अर्पण केलं. मोठे राजे, मोठे राजे, काय त्या राज्यामध्ये कमी आहे? काहीच कमी नाही. सगळी संपदा, तरी सुद्धा वनामध्ये भगवत भक्तीसाठी गेले आणि आत्मनिवेदन अशा प्रकारचं करून टाकलं. 18 भार वनस्पती किती लहानपणी उपदेश करावा लागते पहा की. कयाधू मातेनं आपल्या पोटातल्या असलेल्या प्रल्हादाला उपदेश केला नारदांच्या हस्ते. हे जे संस्कार आहेत की नाही, हे मोठ्यापणी होत नसतात. गर्भावर संस्कार करावे लागतात, मूल जन्मल्यानंतर त्या मुलावर संस्कार करावे लागतात. एकदा जर ते मूल हातातून आपल्या निघून गेलं, पुन्हा ते संस्कार करण्याचे तुम्ही विसरून जा. कितीही सांगा, माय बापू असं करू नको रे, तो ऐकणार नाही. लहानपणे संस्कार केले मदाल असे ना. एवढी मोठी संपदा असताना हे राजे महाराजे वनामध्ये निघून गेले या भगवत प्राप्तीसाठी. एवढी मोठी वेळ लावणारी ही कथा भगवत प्राप्ती आहे. अशा प्रकारची ही कथा आपल्याला श्रवण करायची आहे. सर्वांनी ताट मांडणे, एकदा बसायचं आहे. एकदा भगवंताच्या नामाचा आपण मंत्राचा जप करणार आहोत. सर्वांनी मागे म्हणायचं, डोळे लावून मस्त आसनामध्ये बसायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.
वासुदेवाय श्रीकृष्णार्पणमस्तु पुंडरीकवरहर विठ्ठल श्री ज्ञानदेव कथेला सुरुवात करीत असताना भगवान श्रीकृष्णाला वंदन करावं. कृष्णं नारायणं वंदे, कृष्णं वंदे व्रजप्रियं, कृष्णं द्वैपायनं वंदे, कृष्णं वंदे वृथाश्रितं. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. नमस्कार केलाय भगवंताला. काय आहे या पदाचा अर्थ श्लोकाचा? सच्चिद आनंद. भगवंताचं स्वरूप कसं आहे? सत, चित आणि आनंद स्वरूप हे भगवंताचं स्वरूप आहे महाराज. भगवान परमात्मा हा सत्य आहे, चित आहे आणि आनंद आहे. किंबहुना सत्य हेच भगवान परमात्मा आहे. बस सोप्या भाषेमध्ये सत्य म्हणजेच काय? भगवान. जे असत्य आहे ते फलकट संसार आहे, हे जगत असत्य आहे आणि परमात्मा सत्य आहे. सोपं सोपं सांगतात. डोळे लागायचे आहेत ते म्हणतील पहिल्याच दिवशी डोळे लागले नाही आमचे. आता हेच खरं आहे सांगायचं, दुसरं तरी काय सांगावं? फालतू कथेमध्ये सांगून तुमचाही जीवनाचा अमूल्य वेळ वाया घालू नये आणि आमचाही वेळ वाया घालू नये. काहीतरी चिंतन व्हावं. सच्चिद आनंद हे भगवंताचं स्वरूप आहे. सोपं सोपं सांगू, जास्त खोलावर कशाला जायचं? सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, किती वेळेस सत्य सांगितलेले सांगा बरं? किती वेळेस? कोण म्हणले? 7 वेळेस, 3 वेळेस सांगितले सत्य सत्य सत्य. का सांगितलं असेल 3 वेळेस? अरे तो त्रिकालाबाधित सत्य आहे, त्याला सत्य म्हणावं. कसं? भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ या तिन्ही काळामध्ये जो सत्य आहे तो सत्य परमात्मा नाही. भूतकाळामध्ये तो आहे, वर्तमान काळामध्ये तो आहे आणि भविष्यात सुद्धा शेवटी तोच शिल्लक राहणारा आहे. म्हणून त्याला सत्य म्हणावं. तुम्ही आम्ही सत्य आहोत की? तुम्ही आम्ही सत्य आहोत का? नाही, असत्य आहोत. पंचमहाभूताचा आपला देह असत्य. कधी काही सांगता येत नाही. जन्माची तारीख सगळ्याला सांगता येते.
मृत्यूची तारीख लिहून दिली आहे का? नाही. आज आहो उद्या आपण शिल्लक राहू की नाही याची काही अशा प्रकारची काही नाही, शाश्वतीच नाही. म्हणून आपण असत्य आहोत, परमात्मा सत्य आहे. सच्चिद आनंद स्वरूप तो परमात्मा आहे. आणि परमात्म्याशिवाय सगळं हे जगत दुःख रूप आहे, बंधाला कारण आहे, दुःख रूप आहे. मग ते काहीही असो, सगळं दुःख रूप आहे. परमात्म्या वाचून आनंद कुठेही नाही. सच्चिद आनंद हे भगवंताचं स्वरूप आहे. आनंद अद्वय नित्य निरामय जे गाणी जगे योगी यांचे. भगवंताचं स्वरूप हे आनंद स्वरूप आहे, अद्वय आहे, नित्य आहे. नित्यानंदापुढे आनंद तो कोण? याच्यावर 4 दिवस बोलता येईल आपल्याला. असं हे भगवंताचं स्वरूप आहे. आणि पुन्हा 3 गोष्टी सांगितल्या: जगाची उत्पत्ती, जगाची स्थिती आणि जगाचा प्रलय करणारा हा भगवान परमात्मा आहे. उत्पन्न करणाराही तोच आहे, पालन करणाराही तोच आहे आणि शेवटी या जगाचा विनाश करणारा कोण आहे? तोच आहे. या 3ही गोष्टी भगवंतांनी स्वतःकडे अशा प्रकारच्या ठेवलेल्या आहेत. आणि तोच परमात्मा पुन्हा आपले 3 ताप दूर करतो: आध्यात्मिक, आधिदैविक आणि आदिभौतिक. हे 3ही ताप आपल्या पाठीमागे लागलेले आहेत. आणि हे ताप दूर करण्याकरता ही भगवंताची कथा, कीर्तन, सप्ताह नाही का, याच्याकरता सप्ताह. अशा या सच्चिदानंद स्वरूप भगवंतांना नमस्कार करतो असं नारदांनी सांगितलं. यम प्रवर्जंत मनोपेतमपेत कृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतयनायातरोधिमेधुस्तं सर्वभूतहृदयं मणिमाणितोऽस्मि. शुकाचार्य महाराजांना प्रणाम केलेला आहे. कोण आहे शुकाचार्य महाराज? व्यास महाराजांचे सुपुत्र. आईच्या गर्भामध्ये असताना जन्मालाच येऊ नये त्यांनी 12 वर्ष झाले, 12 वर्ष जन्मच घेतले नाही. कोण? शुकाचार्य महाराजांनी. काय बरं जन्म घेतला नसेल? देवा, मी जर या संसारात जन्म घेतला, बरोबर हे संसाराचं दुःख माझ्या पाठीमागे लागेल. लेकरू जन्म घेत नाही, काय करावं? 1 वर्ष झाले, 4 वर्ष झाले, 5 वर्ष झाले, 10 झाले, 12 वर्ष झाले. 12 वर्ष लेकरू पोटात राहिल्यावर काय म्हणतील आता? मग 1 जन्मलं की काय?
इथे नाही, शुकाचार्य महाराज ज्यांनी भागवताचा अशा प्रकारचा सिद्धांत आपल्या समोर सांगितला. जन्माला काही येईन, भगवंतांनी वचन दिलं, शुका हा संसार तुम्हाला काही करणार नाही, तुम्ही जन्माला या. वचन घेतलं भगवंताकडून आणि जन्माला बरोबर पडायला लागले. ब्राह्मणाचे पोर एक खेळासी घ्याले, 12 वर्षे लपाले, कापत बाहेर आले, नागरीची पळून ब्राह्मणाचे पोर एका खेळाशी घ्यायले. कोणता खेळ? जन्म मृत्यूचा. जन्म मृत्यूच्या खेळामध्ये आपण अडकलेलो. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. या संसारे आपलं तेच चाललंय. जन्मावं मरावं, बदमास मध्ये जन्मावं मरावं, पुन्हा तिकडे कुठंतरी जन्मावं, पंढरपूरला, आळंदीला, माळेगावला, मळापूरला. दुसरं काय आपलं? जन्मावं मरावं, जन्मावं मरावं. किती वेळा जन्मायावे, किती भावे भरीत. असं घेतली. किती वेळा जन्मायावे, नित्य भावे भजीत. नाही का? जन्माला यावं, मरावं, येणं मरणं, येणं जगणं मरणं, हे सगळे जसे जीव जंतू जन्मतात मरतात, तसंच आपलं जीवन निघून चाललेलं आहे. भगवत प्राप्ती कुठे आहे की काय नाही. आयुष्य जाते पल पल तुझला कैसे कळेना. 2 दिवसाचा तणू आला किरी पाहुण. 64 घडिया माझी रात्र गेली समजेना. आयुष्य खातो काळ राम कारे म्हणाना. हे आमचे जुने भजने आहेत म्हणून पाठ आहे याला. नशीब काही काही नवीन भजने निघाले. अमोल महाराज गुडघ्याच्या खाली खोट्यापर्यंत शर्ट शिवलं बघा. ते रस्ता झाडायची गरजच नाही. ते रस्ता आपल्याच झाडू लागला. एवढंच निघाले म्हणले. आता ते कलाकार, क्लासिकल कलाकार. बर, तुम्ही काय काय पाठ केले? पाठ काही केलं नाही म्हणलं. काय केलं? त्या पाठांतराकर पाठ केलं म्हणला. बरं आहे, आपल्या डोसक्यात पाठ घालतात म्हणा सगळे. कशाला आलास म्हणलोय? कीर्तनाला आलो. चाल म्हणायला तुला प्रमाण कोण म्हणा काय मला ठाऊक नाही म्हणून. देव काय बदमासा खिचडी भजे खायला नुसते सत्याला पाठ कोण करावं? ही आमची जुनी मंडळी, सगळी पाठांतरातली मंडळी. म्हणजे बोरके मावा वस्तू नाही, काकडा आहे, पाठ आहे. आपल्या गावात होत असेल काकडा आहे पाठ. वा, छान आहे.
हे वसंत वाङ्मय अतिशय अशा प्रकारचा प्रगल्भ आहे, लक्षात घ्या. जन्मावं मरावं हा जीवाचा स्वभाव आहे. शुकाचार्य महाराज भगवंतापासून वचन घेऊन जन्माला आले आणि पडायला लागले. वडील असणारे व्यास महाराज हाक मारतायत, अरे शुका शुका थांब. विदेहावस्था आहे शुकाचार्य महाराजांची, असं वर्णन आलेलं आहे. शुकाचार्य महाराज पडत असताना त्या काळामध्ये काही तरुण स्त्रिया मुली स्नान करत होत्या. शुकाचार्य महाराजांना पाहून त्या लाजल्या नाही, कारण त्यांना सुद्धा त्यांचा अधिकार माहित होता. पण ज्या वेळेला व्यास महाराज त्या ठिकाणी आले त्यावेळेला आपल्या त्या सगळ्या स्त्रियांनी आपली वस्त्र अंगावर घेतली. व्यास महाराजांनी प्रश्न केला, हे मुलींनो, हे स्त्रियांनो, माझा कर्णाबांड हा माझा शुक मुलगा हा असताना तुम्ही अशा प्रकारचे लाजला नाहीत आणि मला लाजता, मी म्हातारा मनुष्य. त्यावेळेला त्या स्त्रियांनी दिलेले उत्तर ऐका. हे व्यास महाराज ऋषी, तुमच्या अंतःकरणामध्ये भेदभाव आहे. ही स्त्री, हा पुरुष, हा अमका, हा फलाना, हा दिसताना. पण तुमच्याच पोटी जन्माला आलेलं हे रत्न शुकाचार्य महाराज, त्यांना हे जगत देव अशा प्रकारचं दिसायला लागले. स्त्री पुरुष काही भेदभाव नाही, सगळा परमात्मा आहे अशी त्यांची भावना आहे. म्हणून आम्ही त्यांना लाजलो नाही. अशा प्रकारचे उच्च अधिकारी असणारे हे शुकाचार्य महाराज, त्यांना या ठिकाणी वंदन केलेलं आहे. हे घोर अशा प्रकारचं कलियुग आहे. पहा, इह घोरे कलो प्रायो जीवस्तां सुरतां गतः क्लेशाकान्तस्य तस्यैव शोधने किं परायणम्. या कलियुगामध्ये आसुरी स्वभावाचे लोक जन्माला आलेले आहेत. आणि या कलियुगामध्ये श्रीमद भागवताच्या सारखं अमृतासारखं पान दुसरं कुठेही अशा प्रकारचं आपल्याला पाहायला सापडत नाही. जेव्हा शुकाचार्य महाराज ही भागवताची कथा परीक्षिती राजाला सांगू लागलेली आहे, त्यावेळेला स्वर्गातले देव अमृताचा कलश घेऊन त्या ठिकाणी आले आणि शुकाचार्य महाराजांना सांगायला लागले, महाराज, हे स्वर्गातला अमृत या परीक्षिती राजाला द्या आणि श्रीमद भागवताचा अमृत आम्हाला द्या. बरोबरी होईल का दोन्हीची? शुकाचार्य महाराजांनी सांगितलं, अरे मूर्ख हो देव, काचेच्या तुकड्याची आणि रत्नाची बरोबरी होईल का? होणार नाही. तसं हे रत्न म्हणजे श्रीमद भागवत आहे आणि काचेचा तुकडा म्हणजे इतर साधन अमृत. हे भागवत श्रेष्ठ साधन सांगितलेलं आहे. अभक्तांश विज्ञायन ददोष कथामृतम् श्रीमद भागवती वार्ताम् सुराणामपि दुर्लभः. देवतांना सुद्धा हे दुर्लभ आहे, मिळत नाही. आपण भाग्यवान आहोत, आपल्याला ऐकायला मिळायला लागले. देवांना ते श्रीमद भागवताचा अमृत शुकाचार्य महाराजांनी दिलंच नाही. महाराज, एवढं हे श्रेष्ठ साधन आहे. सुख महाराज शौनकादी ऋषींना प्रश्न विचारताय,
शौनकादिक ऋषी सूत महाराजांना प्रश्न विचारत आहे. सूत महाराज त्याचं उत्तर देत आहे की सगळी ही भागवताची परंपरा इथपर्यंत अशा प्रकारची आलेली आहे. कथम ब्रह्मविन्मुखः कुतचिंता तरो भवान् त्वरितं गम्यते पुत्र कुतश्चागमनं तव. विचारलेले संतादिकांनी, तुम्हाला चिंता कशी वाटायला लागली आहे? तुम्ही चिंताचूर का झालेला? काय झालेलं आहे नेमकं? त्यावेळेला नारदांनी सांगितलं, मी दुःखी आहे. कलियुगाला प्रारंभ झालेला आहे आणि या कलियुगामध्ये कलियुगाचे दोष पाहत 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 मी सगळीकडे अशा प्रकारचा फिरतोय आणि त्या ठिकाणी भक्ती नावाची स्त्री मला आढळून आली आणि तिचे 2 पुत्र असणारे कोण? ज्ञान आणि वैराग्य. कलियुगाच्या प्रभावामुळे हे छिन्न विच्छिन्न झालेले आहे. ही भक्ती असणारी माझ्या जवळ आली, मला बोलायला लागली, तिने आपलं दुःख सांगितलं. भो भो साधो क्षणं तिष्ठ मच्चिंतामपि नाशय दर्शनं तव लोकस्य सर्वथा गहरं परम. हे नारद महर्षी, माझं दुःख दूर करा, माझ्या चिंतेचं तुम्ही निरसन करा. काय झालंय तुला दुःख? सांग ना. त्यावेळेला भक्ती माता सांगायला लागली, नारद विचारताय, भक्ती माता सांगते, उत्पन्ना द्रविडे साहं रथिं कर्नाटके गता क्वचिन क्वचिन महाराष्ट्रे गुर्जरे जीर्णतां गतः. भक्ती स्वतःचा आपला परिचय द्यायला लागली आहे. द्रविड देशामध्ये माझा जन्म झाला, कर्नाटकामध्ये मी वाढले, महाराष्ट्रामध्ये काही काही ठिकाणी मला सन्मान प्राप्त झाला आणि गुजरात मध्ये मला वृद्धापकाळानं काय झालेलं आहे? घेरलेलं आहे. असं माझं दुःख आहे. हे माझे 2 पुत्र ज्ञान वैराग्य हे चालत नाहीत, बोलत नाहीत, मूर्छित झालेले आहेत. माझं दुःख दूर करा. त्यावेळेला नारदांनी सांगितलं, चिंता करू नकोस भक्ती. या कलियुगामध्ये घराघरापर्यंत अशा प्रकारचं तुला मी नेऊन ठेवी. घराघरात भक्ती अशा प्रकारची प्रज्वलित करील आणि जर हे मी केलं नाही तर भगवान नारायणाचा भक्त म्हणून घेणार नाही, असं वचन नारदांनी भक्ती मातेला दिलं आणि सांगितलं. काही उपाय नारदांनी केले. वेद मंत्र घोष गायला तरी त्यांना सुशी आली नाही. गीतेचा पाठ केला तरी ते उठले नाही. कसे बसे थोडेसे उठून बसले आणि पुन्हा अशा प्रकारचं मूर्छित पडू लागले. त्यावेळेला नारदांना प्रश्न पडला, सगळे साधना केले, सगळं या ठिकाणी मी केलं, तरी या भक्तीला नवचेतना निर्माण झालेली आहे, ज्ञान वैराग्य तसंच अशा प्रकारचं राहिलेलं आहे. काय करावं? विचारलं तप करायला लागले. चिंता लागली नारदांना सुद्धा. नारद उवाच वृथा खेदयसे बाले अहो चिंता तुरा कथम श्रीकृष्ण चरणाम्भोजं स्मरं दुःखं गमिष्यति. काळजी करू नको, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरणाचं चिंतन कर, तुझं दुःख नाही सोडील. हे सुंदरी, या कलियुगामध्ये भगवत चिंतनाचा आश्रय घ्यावा. भगवत चिंतनाचा जर आश्रय घेतला, भगवंताची भक्ती जर केली
तर या कलियुगात कोणीही काही करू शकत नाही. प्रेत काही करू शकत नाही, भूत काही करू शकत नाही, पिशाच्य काही करू शकत नाही. न प्रेतो न पिशाचो वा राक्षसो वसुरूपी वा भक्तियुक्त मनस्कानां स्पर्शनेन प्रभु भवेत्. नारद बोलतात भक्तीला, ज्यांच्या हृदयामध्ये भक्ती आहे की नाही, हे भूत प्रेत पिशाच हेनं धरलं, हेनं केलं, माती केलं, दिसताना फलाना, हे काही भगवत भक्ताला होत नाही. वारकऱ्याला नाही का? आता आपली अपरात्री फिरतो आपण भजनी मंडळ, कधी भूत दिसले का आपल्याला? कसलं राहते? पिवळं राहते, काळं राहते, लाल राहते. भगवत भक्ताला हे भूत प्रेत पिशाच काही करीत नाही. न प्रेतो न पिशाचो वा राक्षसो वसुरोपी वा भक्तियुक्त मनस्कानां, भक्ती त्याच्या अंतःकरणात असावी, नामचिंतन असावं, भजन करावं, काही होत नाही. अजून गाठ पडली नाही आमची भूताची. आमोशाला जा कवायला 2:30 आणि 3 जातात. भगवत भक्ती जर हृदयात असेल तर ते काही करू शकत नाही. आम्हा हरीच्या दासा काही हरी उच्चारणे अनंत पापराशी. आणि म्हणून हे जे आहे भगवत भक्ताला काही करू शकत नाही. शेवटी संकादिक ऋषी आले. संकादिक 5 ऋषी नारदांना दर्शन घेतलं. नारद मुनींनी संकादिक ऋषींचं दर्शन घेतलेलं, प्रणाम केला आणि माझं दुःख दूर करा, त्या भक्तीला अशा प्रकारचं जीवदान द्यायचंय, त्या ज्ञानाला उठवायचंय, त्या वैराग्याला उठवायचंय. काय करावं? सत्कर्म करा. कोण सांगितलं? हे संकादिक ऋषींनी सांगितलं, सत्कर्म करा. पण नारदांना कळणार गेलं की सत्कर्म म्हणजे नेमकं काय करावं? ते दान करावं की धर्म करावं की काय करावं? सत्कर्म म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. सत्कर्म सूचको नूनं ज्ञानयज्ञ स्मृतो बुधैः. श्रीमद भागवताला सतु गीता शुकादिवी. शुकाचार्य महाराजांनी जे वर्णन करून सांगितलेलं आहे, व्यासादिकांनी ज्याची निर्मिती केलेली आहे, ते सत्कर्म असणार श्रीमद भागवत यांना सांगा. कोणाला? भक्तीला, वैराग्याला, ज्ञानाला. त्या योगाने हे काय होती? उठून बसते. हे सत्कर्म सांगितलं. आनंद वाटला नारदांना. आणि मग आता भक्ती माते करता, या ज्ञाना करता, वैराग्या करता आता काय करायचं ठरवलं? भागवत, श्रीमद भागवताचं अनुष्ठान अशा प्रकारचं करायचं आहे. सगळे ऋषी मुनी सगळ्यांना आमंत्रण दिलं. राजे लोक
काय लोक आहेत परिसरातले सगळ्यांना अशा प्रकारचं आमंत्रण दिलं आणि मोठा अशा प्रकारचा या श्रीमद भागवताचा ज्ञानयज्ञ करण्याचं नारदांनी ठरविलं. पत्रिका काढल्या, सर्वांना दिल्या. मोठा अशा प्रकारचा मंडप आहे. 88,000 ऋषी मुनी, सगळे ऋषी मुनी गण गंधर्व हे भागवत ऐकण्याकरता त्या ठिकाणी आलेले आहेत. मोठा यज्ञ चाललेला आहे. महाराज या श्रीमद भागवताची गर्जना जर ऐकली त्या पापानं तर जंगलामध्ये जशा सिंहानं गर्जना करावी, लांडगे जसे पडून जावे, तसे हे श्रीमद भागवताचे शब्द ऐकून सगळ्या गावाचे परिसरातले पाप निघून जातात. गोपाल कृष्ण भगवान. एवढं मोठे विशाल अशा प्रकारचं श्रीमद भागवत आहे. प्रलयं हि गमिष्यन्ति श्रीमद भागवत ध्वनिः करे दोषायिने सर्वे सिंह शब्दाद्वकाइव. सिंह गर्जना ऐकून पडून जातात पाप. असा ज्ञान यज्ञ करण्याचं ठरविलं. ज्ञान यज्ञं करिष्यामि शुकशास्त्र कथोज्ज्वलम् भक्ति ज्ञान विरागाणां स्थापनार्थं प्रयत्नतः. प्रयत्न करायला लागले. ज्ञान यज्ञ मोठा ठेवलेला आहे. आणि काय सांगावं, जशी 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 श्रीमद भागवत कथा त्या ठिकाणी चालू झालेली आहे, 1-2 दिवस तशी भक्ती मातेला उत्तेजना यायला लागली आहे. भक्ती माता उठून उभा राहिलेली आहे, चालत चालत त्या ठिकाणी आलेली आहे. आणि त्या भक्तीच्या बरोबर सगळे तिचे मुलं असणारे ज्ञान वैराग्य ते सुद्धा तिथे येऊन बसले. कुठं कथेला. आणि जशी जशी कथा श्रवण करायला लागली, महाराज भागवताचा शब्द ऐकल्याबरोबर भक्ती ज्ञान वैराग्य तिथे येऊन बसलं. यत्र भागवती वार्ता तत्र भक्त्यादिकं व्रजेत कथा शब्दं समाकर्ण्यं तंत्रिकं तरुणायते. तरुण झाले भक्ती ज्ञान वैराग्य. आणि म्हणून या भागवताचं श्रवण करावं. किती श्रवण करावं? ऐकिता की म्हणले आम्ही दरवर्षी एकदा नाही, सतत ऐकावं. सदा सेव्या श्रीमद भागवती कथा यस्या श्रवण मात्रेण हरिचित्तम समाश्रय. सारखं ऐकावं. या गावाला भागवत आहे म्हणले की त्या गावाला जावं. जवळपास भागवत आहे म्हणले की तिथं जावं. जिथं जिथं आपल्याला भागवत ऐकायला मिळेल तिथं आपण स्वतः अशा प्रकारचं जावं आणि ते श्रीमद भागवत ऐकावं. भगवान गीतेमध्ये सांगतात, सततं कीर्तयन्तो मां ये जना पर्युपासते. सतत भगवंताच्या भक्तीमध्ये विलीन असावं. कधीतरी नाही, वर्षाला नाही. काय काय नग असे भेटतात आम्हाला. सप्ताहाला की माळ घालतात तो आदल्या दिवशी. ती माळ घोडघोड काढायची घरात आणि सप्ताह आल्यावर काय करायचं, माळ घालायची. सप्ताह आला की लिंग घालायचं. अशी भक्ती नाही, सतत त्या भगवंताची भक्ती असावी. अखंड. सत्याचं नावच काय, अखंड. ज्या भक्तीमध्ये कधीच अशा प्रकारचा खंड नाही त्याला अखंड म्हणावं. म्हणून हे विणा, म्हणून हे पारा चालू आहे 24 तास. हे खरा सप्ताह. काही काही गावाला पाराच नाही सप्त्यामध्ये. तुमचा पारा कुठं आहे म्हणलं मी एका दिवशी. ते पाऱ्याचं नाव काढ नका म्हणला, आमचा पारा चढत आहे म्हणला. काय होत चुप म्हणला. तुमचं कीर्तन करा आणि निघून जा. हे बघा काही सांगायचंही राहिलं नाही.
बरं एका गावात इकडून तिकडून पाऱ्याची जोड लावली ते इनात घ्यायला येणार गेलं. जी लिस्ट केली होती का नाही पाऱ्याची, रात्रीचे 2 वाजले महाराज ह्याचा पाराच कोणी घेईना. आता शरीराचा धर्म आहे बिचाऱ्याला, शरीर धर्म आला. आता काय करावं काय करावं, कोणीतरी पारा घ्या कोणीतरी पारा घ्या, काहीतरी करा रे बाबा. एक टेम्पो आला होता गावात राशन दुकानाचा, रात्रशाच आला. त्याला कळ लागली होती पारेवाल्या माणसाला. थोडा इना घ्याकडे म्हणले, मला 2 मिनिटं जाऊन येऊ द्या. कोण होते की काय नाही की ते माल उतरणार, तांदळाची पोते गव्हाची पोतळी. थोडा घ्या म्हणजे सोय होईना, थोडा घ्या 2च मिनिटं. त्याला बिचाराला दया आली त्याची. 2-4 घंटे घेतलं होतं. घेतो कडे म्हणले 2 मिनिटं, हे काम आहे मला, हे पोते उतरले की जायचं दुसऱ्या गावाला. जवळजवळ पहाटच होत आली की आता. घंटाभर घेतलं त्याने बिचाऱ्याने, ते देणार आलंच नाही. आता इना कोणाला द्यावा. 4 वाजता ते टेम्पो निघाला. हे टेम्पूतलं हे लवकर होत, यानं मारलं उडी टेम्पो मध्ये पारा चालू. टेम्पो निघाला गावाच्या वर. काकडीवाली माणसं आली. अरे कोणी आपला पारा कुठे गेला रे? हुडकिला इकडं. एक जण म्हणलं पारा आपला टेम्पूत गेलाय म्हणला. असं काय? ठेवला नाही की त्याला, ठेवला नाही, गळ्यातच आहे बा म्हणला त्याच्या, तरी ठेवलं नाही. फिरता पारा आहे म्हणला आता. तसाच त्यानं ते इना घेऊन आलं बिचाऱ्यानं. पुन्हा अशा प्रकारचा दुसऱ्या दिवशी पारा चालू झाला. दुसऱ्या दिवशी तेच बोंब. ते रात्रीची माणसं येणार तो पारा घ्यायला. इथं येतात, आनंदाची गोष्ट आहे. तेव्हा जे बाहेर आली महाराज, तळमळ करू लागला. 2:30 वाजले, 3 वाजले, पारा कोणी घेणार. एक किटकिट उगच पडलं म्हणला या फंद्यामध्ये, आणि जाऊन त्या मारुतीच्या गळ्यातच यानं पारा अडकला. कोणाच्या गळ्यात? मारुतरायाच्या गळ्यात अडकला आणि गेलं घरला निघून. आता कोण घ्याले पारा? मारुतीराय पारा घेतलेला आहे. पुन्हा गावकरी येऊन बघू लागले पारा. मारुतरायानं पारा घेतला. असा पारा नाही, असं चिंतन नाही. सतत अशा प्रकारचं त्या भगवंताचं चिंतन व्हावं, सतत चिंतन व्हावं. सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा.
सदाचित्ता समाधान. म्हणून हे समाधान प्राप्त होते. हे सतत केलं पाहिजे. श्रीमद भागवत सतत ऐकलं पाहिजे. कुणाला काम असेल, काही असेल, अर्ध तरी श्रीमद भागवत ऐका. अर्ध याचे पुण्य सांगितलेलं आहे. श्लोकार्धम श्लोक पादम वा नित्यं भागवतोद्भवम्. नाही, अर्ध तरी ऐकावं. आणि ज्याने हे श्रीमद भागवत अंतकाळाच्या वेळेस ऐकलेलं आहे त्याला सुद्धा फार मोठं पुण्य सांगितलेलं आहे. माझं अंतकाळाच्या वेळेस हे श्रीमद भागवत ऐकावं, भगवंताचं स्मरण करावं. अंतकाली तु येनैव श्रूयते शुकशास्त्रवाक् प्रीत्या तस्यैव वैकुंठ गोविंदो विप्रयश्यति. अंतकाळाच्या वेळेस भागवत ऐकावं. नाही का तारुण्यामध्ये भागवत ऐकावं, लहानपणामध्ये भागवत ऐकावं. तरी सुद्धा अशा प्रकारचा तो वैकुंठ धामाला गेल्याशिवाय प्राप्त होत नाही. की आणि ज्याचं पुण्य आहे त्यालाच ही कथा प्राप्त होत असते. ज्याच्या जीवनात पाप आहे त्याला ही कथा प्राप्त होऊ शकत नाही. दुर्लभैव कथा लोके श्रीमद भागवतोद्भवा कोटी जन्म समुत्थेन पुण्येनैव तु लभ्यते. पुण्याने प्राप्त होणारी ही कथा आहे. पुण्याशिवाय कोणतीही गोष्ट आपल्या पदरात पडत नाही. काय पुण्याई असेल असंच म्हणावं लागेल. आणि म्हणून अंतकाळाच्या वेळेस सुद्धा भगवंताचं काय करावं, स्मरण करावं. अंतकाळी ज्याच्या नाम आली मोठा, अंतकाळी ज्याच्या नाम आली मोठा, अंतकाळाच्या वेळेस भगवंताचं स्मरण केलं, मुक्त झाला. अंतकाळाच्या वेळेस अशा प्रकारचं स्मरण केलं, मुक्त झाला. म्हणून हे श्रवण करावं. भक्ती माता आपल्या दोन्ही पुत्रांना घेऊन भागवतामध्ये त्या ठिकाणी स्थानापन्न झालेली आहे. भजन करायला लागलेलं आहे. आनंदाने अशा प्रकारचं नृत्य करायला लागले, टाळी वाजवायला लागले. भगवंताच्या मुखामध्ये कोणतं भजन करायला लागले ऐकायचे तुम्हाला? तुम्ही करणार ते भजन? सर्वांनी टाळी वाजवून भजन करायचं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव.
हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. बाहेरली माणसं मला किती मी काय वाजून मला दिसतंय डोळे लावल्यावर. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. जोरात टाळी. बाप निघून जाते टाळी वाजून. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. वा काय स्वर आहे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की सर्वांनी एकदा हात वर करा. गोपाल कृष्ण भगवान की. बघा बरं, किती आनंद वाटला, किती स्वरात भजन केले ना गोड. मरून तुमच्या पोटाला यावं इतका गोड स्वर. खरंच आहे, खोटं नाही. अशा प्रकारची कथा भक्ती मातेने ऐकलेली आहे आणि त्यांना बळ अशा प्रकारचे मिळाले. पुढे भक्तीने धरलेली हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती. स्थिर केले जे अचपळ होती, सिद्धी आणवणी लागली पंथी का. आता सरळ म्हणून घेऊ आणि त्यांचा सुद्धा अशा प्रकारचा संचार या ठिकाणी सर्वत्र झालेला आहे. घराघरात अशा प्रकारची भक्ती भागवताच्या श्रवणाने आजही प्राप्त झालेली आहे आणि ज्ञान वैराग्य या भक्तांमध्ये प्रज्वलित झालेलं आहे. अशा प्रकारची कथा आपल्याला 7 दिवस या ठिकाणी श्रवण करायची आहे. आज पहिला दिवस. या पहिल्या दिवशी सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी आपण उपस्थित आहात. आम्ही सगळे आनंदी झालो बरं. काय नसलं पहिल्या दिवशी काही काही ना पहिल्या दिवशी गेले की रोजच यावं लागते म्हणून तसं काही नसते. म्हणून काही माणसं येत नसतात. असो, उद्यापासून इथं बसण्याकरता जागा शिल्लक राहिली नाही पाहिजे. एवढा मोठा हा मंडप भरला पाहिजे अशा प्रकारची आपल्याला विनंती आहे. समस्त उद्याचा टाइम आपल्याला सांगितलेला आहे. रोज 1 ते 4 या वेळामध्ये कथा होईल. असं संपत आल्यानंतर पुन्हा वाढवायचं म्हणजे की विक्षेप होऊन जाते. म्हणून अगोदर 4 ला तुम्ही सुद्धा पंक्तीचं नियोजन लावा. उद्या आज नाही. 4 ला म्हणजे 4 लाच आरती होईल. पुढे मला कीर्तनाला जावं लागणार आहे. श्रावण महिना आहे त्यामुळे 4 ला आरती होईल. बरोबर 1 ला भागवत चालू होईल.
12:30लाच आमची भजनी मंडळी या ठिकाणी 1:45ला चालू करते. सर्वांनी सुंदर अशा प्रकारचं या ठिकाणी भागवत श्रवणाला रोज यायचं आहे. हे भागवत म्हणजे विलक्षण अशा आपल्या जीवनातली एक पर्वणी म्हणायला हरकत नाही. याही वर्षी मोठ्या आनंदामध्ये समस्त गावकरी मंडळी तुमच्या या सर्व गावकरी मंडळाच्या निमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी ही सेवा करण्याचं सौभाग्य आम्हाला प्राप्त झालेलं आहे. अतिशय आनंदाची बाब आहे. तुम्हा सर्वांचं दर्शन या ठिकाणी 7 दिवस आम्हाला घडणार आहे आणि भगवंताची सेवा अशा प्रकारची घडणार आहे. उद्यापासून येत असताना सर्वांनी सर्व आपापल्या मित्र असतील, आपल्या जवळच्या कोणी मैत्रिणी, सर्व आपल्या लेकी बाळी पाहुण्या रावळ्यांना सगळ्यांना बोलून घ्या. हे भागवत म्हणजे मोठा सण असतंय महाराज. सर्वांना अशा प्रकारचं याचं निमंत्रण देऊन जास्तीत जास्त भाविक या भागवताच्या श्रवणाला या ठिकाणी आपण यावं. येत असताना उद्यापासून सर्व माता वर्गांनी 7 धान्य अशा प्रकारचं या ठिकाणी भागवताला जे काही घडेल आपल्या कार्यात मधून ते 7 धान्य आपण या ठिकाणी घेऊन यावं आणि जितकं आपल्याला परमार्थ करता येईल त्या ठिकाणी या कथामृतामध्ये आपण न्हावून जावं. अशा प्रकारची आशा अपेक्षा व्यक्त करून आजच्या सेवेला या ठिकाणी विराम. एक अभंग होईल 5 मिनिटाचा आणि नंतर आरतीचे यजमान येतील. त्याची